नाही तर मारा मारा पण व्हिडिओ चालला पाहिजे. आणि त्याला येत नाही काय नाही, मरलं म्हातारं म्हणजे मग काय व्हायचं. ज्यांचं दुखत वगैरे ना ते दुखण्याच्या माणसाने गरमीत राहणं योग्य नाही. तर ही आयडिया लावली मी. आता याच्यापासून काही भेटणार नाही, पण आपल्याला नाही का पाठीमागं ज्यावेळेस शूट वगैरे करतो ना भारी एकी बारी हो सेंत्रीचं दुजे उन्हाचं लई खरफुसवणी लागत, लई पोटात गार होत. आता जस्ट आपल्या आजीने पुरणपोळी बनवली, एवढी भारी पुरणपोळी बनवली होती, टम्म फोगली होती एकदम. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. नमस्कार मंडळी म्हणलं तिकडून हसायला लागले बरं का. आणि दोघं पण हसत येतं. यांना असं वाटतंय काय नमस्कार मंडळी म्हणलं का लगेच लापाला पी बी पी पी चालू होती यांची. टाटा टाटा नमस्कार चालू आहे टाटा केला का? हो द्या, चालू हो द्या. तिला तर आपल्या आजीला तर असं वाटतं आता काहीतरी होणार आहे, लगेच डोकं पदर बेदर. काय रे तुला काय धाग पडतो काय? काय बाबा हात पाय दुखत येते, काय करावं वाटतं. तीच गाव जाऊ सुई मारून येऊ का काय काय. चल मग. आता ये डाळ शिजू घातली, गाय आज पुरणपोळी बनवून राहिली. पुरणपोळी करायची. मग तसंच शेडो कमी होत चालत येत आपले. मग शेडो लागत नाही ना राहिलं, पोळी दाखिलो मग मोकळी हा पण झाली. मग काही झालं तरी व्हिडिओ चालला तर पाहिजे आहे की नाही? हा तिकडं भांडण होऊ, नाही तर तळणं होऊ, नाही तर मारा माऱ्या होऊ, पण व्हिडिओ चालला पाहिजे. आज काय झालंय, ही म्हणजे माझ्यासाठी नव्हतं का घरामध्ये आजीचे ना आजोबा सकाळ सकाळ भांडणं आले, पण आजीने काही थांबले नाही. नाना काय वाटलं भांडणं आले म्हणजे आज व्हिडिओ थांबतो काय ना घरात, उलट व्हिडिओ वाढला, 2 झाले. गाईज आपण नानाला विचारू कोण भांडणं आले, का बरं नाना का भांडणं आले तुमचे? आमचे वय हा अरे ते गोळ्या आणल्या तो नागराहून, हा आणि ते गोळ्या आणल्या ते असे एकत एक मिळी ती गोळ्या. हा आणि म्हणते मग ही खा ती खा, आणि मला दिली गोळी रात्री 2 गोळ्या दिल्या, लागलं पोट दुखायला. मग कस काय गोळ्या तुम्हाला नाना तेवढ्याच आहेत, मी दिल त्या गोळ्या, तिच्यावर काय लाडवलं तर. तू आजारी दिल्या पण ती कोंबड्यावानी कटी ती असेल, मग गोळी देते एकत एक खाली. आणि मग कसे खायचे ते? मग तुम्हाला ते डब्या करून त्यात खाता का? हा तसे 2 डब्या करून दे मला, माझ्या हाताने मी खातो. आणि ते त्याला येत नाही काय नाही, मरलं म्हातारं म्हणजे मग काय व्हायचं. मग काय होतं मरायचं वाटतं म्हाताऱ्याला मारायचं लेकी बाई हो. ते म्हणतात मी गोळ्या खाल्ल्या का 5 मरून जाईल. मग आपण गोळ्या तर बरोबर देत होतो, कसं काय नानाला काय होईल? तरी म्हणतो म्हातारा मी मरण. तो या भरोसा नाही नानाला. काय म्हणणार नाना तुला सकाळी? मरून मारीशीन तुम्हाला. 5-5, 6 गोळ्या. 5 नाना पाहिल्या काय होत्या, 50 ml ची गोळी होती ती एक. तर आता त्या नाही का काहीतरी 16, 17 ml ची आता 3 गोळ्या आहेत त्या. म्हणजे पहिली एक गोळी जेवढ्या पावर होता का तेवढ्या आता 3 गोळ्या ती, म्हणून तुम्हाला ती गोळी वाढली. तुम्हाला काय वाटलं मला हटकून द्या आता यांनी गोळ्या चालू केल्या? 5 गोळ्या राहते खाल्ल्या मग 5. नानाला वाटलं की यांनी जास्त गोळ्या चालू केल्यात म्हणजे मग काहीतरी डोक्यात धरलं काय नाही. आता पिवळी गोळी ती चक्राची होती. चक्राची गोळी खात असते. नाही पिवळी गोळी मग त्या बदलल्या ना, बदलून आल्या ना त्या गोळ्या. नाही चक्राची गोळी तिच्या तसे व्हायला आलं तरच खायची, कवा खायची. चक्कर येतच नाही नानाला आता. बंद झालं आता, जर आलीस तर आलीच घेता येईल त्या टायमाला. हा मग तेच पे म्हणलं त्या टायमाला नको. पण तुम्हाला नाना एवढा भरोसा नाही बाईवरती? अरे नाही भरोसा नाही, पिवळी गोळी आली राहते पिवळी. तुम्ही काय म्हणले सकाळी तिला? 1 वर्ष झालं ते म्हणले 1 वर्ष झालं ते दोन्ही बडबड करत. वर्ष झाले बाबा ताणी खरंच झालं, 1 वर्ष झालं हाताने गोळी देऊन खाल्ली नाही. ताप द्यायचा दुसऱ्या माणसाला. अरे मला माहिती आहे का, जीवाला झोप नाही राहील. मला या चक्राच्या नादात काही बघत चक्रच नाना बोलत आहेत नाना, मना नाही बोलत, समजून घ्यायचं तू. 500 द्यायचे तर 1000 देऊन जाईल तुला. बरं, 1000 देईन. 1000 नाही ना, कोणाला रुपया नाही जाऊ. रुपया नाही जाऊन द्यायचा, जास्त 1000 लांब राहिली. तर काहीच आज नाही का ऊन पडल्यानंतर येतं नाही का बसायला जागा नाही राहत. तर लिंबाला बघू शकता पूर्णपणे हिरवा पाला आहे, आणि आपल्याकडे हिरवा कापड पण आहे. तर आपण आज काही इथून पूर्णपणे असं खाली बांधून घेऊ, म्हणजे कसं बाज वगैरे जर टाकली नाही दुपारी बसायला एवढं भारी वाटणार ना, खतरनाक. काय रे भारी नाही वाटणार? तुला आवडतं ना? तर इथं बांधून घेऊ आता खाली. मग चल बांधू लाग, उठ.
काय से बघा आम्ही असं बांधतो. गाईज बघू शकतात अर्ध बांधलंय हे बघू शकतात. आता अर्ध बाकी. एकदम हिरो आहे आणि खाली पण हिरो आणि बाज वगैरे टाकले बघा किती एकदम थंडगार सावली राहिली इथं बसायला. बैल तर भारी वाटन ना भारी वाटन नाही तर बसायला. घरात इथं बघा ना पत्रे नाही का खाली आहेत ना त्याच्यामुळे जास्त गरम लागतं आणि नाना पण इथं बघा गरमीमध्ये बस झोपले येतात. आणि कसं ज्यांचं दुखतं वगैरे ना ते दुखण्याच्या माणसाने गरमीत राहणं योग्य नाही. तर ही आयडिया लावली मी की याच्या खाली निवांत झोपते नाना. काहीच फायनली बघू शकतात पूर्ण झालं आहे. इथं कापड थोडं कमी पडलं होतं पण आजीने आपलं नाही का गोण्याचा तळ बनवला होता तो खालून लावला आहे. बघू शकतात आता इथून असं नाही भारी नाही वाटत. थोडं लांबून बघा एकदम भारी वाटतं आहे ना झोपडी टाईप लय भारी वाटत राहिले. आणि सावली बघा एकदम गार पडली खाली पूर्ण एवढं कवर झालं आहे सावलीनं. आता इथं एक पण आपल्याला हे पण करता येईल की इथं थोडं स्वच्छता वगैरे जर केली ना तर आता उन्हाळ्यामध्ये तिथं बसता नाही येणार पत्र्यामध्ये कारण गरमी वगैरे भरपूर लागेल. तर जे थंड रेसिपी बनवायचे आहेत ना तिथं बनवता येतात. आणि आता इथं पूर्णपणे क्लिअर करून घेतात आणि इथं आजीला बसायला वगैरे एकदम भारी करतो. म्हणजे कसं रेसिपी वगैरे बनवली इथून थंड वाटन थोडं आणि दिसायला पण बॅकग्राऊंड भारी आहे. दगड वगैरे वरती टाकून घेतले इथं सगळं. आता एकदम मस्त क्लीन करू. हे सगळे दगड सगळे टाकून दिले वरती. थोडंच राहिलं आता फक्त एवढं क्लीन करायचं आहे आणि इथं बसायला वगैरे आणि ह्या दगडाला कलर वगैरे देऊन एकदम मस्त करतो आहे. जेवढं जुनं करता येईल ना तेवढं जुनं करतो. काही बघू शकतात दम लागला आहे पण एवढं वेळेचं नाही का आम्ही एवढं केलं आहे. बघू शकता हाताला फोड पण आला आहे इथं फोड आला आहे. एवढं क्लीन केलं आहे आता आम्ही. पहिलं कसं दिसत आता बघा कसं दिसतं एकदम भारी वाटेल. इथं व्हिडिओ पण प्रॉपर शूट होईल आणि आजी आजोबा गप्पा मारत मस्त बसते मी आता. हे बाज बसले इथं किंवा खुर्च्या पण बसते आणि शांत बसते. थोडं राहिलं आता एवढं तेवढं करतो. हां चहाचं हॉटेल चहाचं हॉटेल हे बघ ना घाम किती निघलाय मग तुला कोणी सांगत काय राबायचं तुझ्यासाठी. माझ्यासाठी काय मी इथं बसते का आता किती गरम होऊ राहिले. मला काय आता तर अजून कमी होणार आहे पुढं मग रेसिपी बनवता नाही येणार आणि चुलीपाशी बसता नाही तुला. मग तिला काय चूल करते हां एक खाली नाही का पत्र्याचा डब्बा ठेवायचा आणि त्याच्यावर करायची भारी होईल. थंड आहे ते सावली बघ ना किती गार वाटतं एकदम. आता थोडं राहिलं तेवढं करतो आणि मग प्रॉपर तुम्हाला फायनल झाल्यावर दाखवतो. थोडं राहिलं आता गाईचं आता सावली वगैरे मस्त करून घेतली. आता आम्ही चिकून मी लावतोय झाडं. हे काय कोणते झाड आहे चेनी गुलाब ना. हां हे चेनी गुलाब आहे त्याने आणले तर आम्ही लावून राहिलो दोघं. आता याच्यापासून काही भेटणार नाही पण आपल्याला नाही का पाठीमागं ज्यावेळेस शूट वगैरे करतो ना भारी दिसतं आणि हे ओरिजिनल आहे ना बाजारातून झाडं आणण्यापेक्षा भारी आहे. यातली आयडिया याला जास्त आहे मला काही याचं येत नाही. त्याने आता हे बघा खड्डे वगैरे केले माती वगैरे आणली टाकून ते लावतो आहे त्याच्या धोरणाने. मी फक्त पाणी घालतो आहे. बाईचं काम बाई करून राहिले नाना तिकडे बसले ते अजून हेच करतो आहे. झालं आहे थोडं राहिलं आता पण भारी वाटतं एकदम मस्त झालं इथं. बस का टाकू पाणी. हां बस ते लागते का बघ खाली पडलं ते एक तर. हां वल्ला आलं बघ ना खोसून नाही तर. गाईचं आता एकदम मस्त झालं आहे फक्त याच्यावरती नाही का पाणी वगैरे मारून नाही चोपून जाईल आणि थंड पण होईल खालून. कारण हे चोपून जर गेलं ना आत्ता जर चोपलं ना तर आत्ताच चोपण जर नंतर नाही ना तर आपण पाणी वगैरे टाकलं तर ते सगळी माती निघून जाईल. तर आता याच्यावरती नाही का ती पडेल त्याच्यामधून पाणी टाकतो. बघा पाणी एकदम मस्त याच्यावर मारून देतो. पहिले दगड धुवून घेतो म्हणजे इकडे चिखल जर आलं मला येता नाही येतं. एकदम भारी होणार आहे दादा.
काय एकदम मस्त झालं एकदम. दे की बाई हो सेंत्रीचं दुजे उन्हाचं लय खरपुसवणी लागत लय पोटात गार होत या प्यायला. हे बघा गाईस संत्रीचा ऑरेंज आणला होता आजीला आजोबाला दिला. नाना पण पिले. अरे याच्यात तर साखर आहे. हा त्याच्यात तर साखर आहे. साखरच असते मग. मला घर बसल्या दुखलं हा साखर साखर होती का त्याच्यात? नाही नाही अजून पाहिजे का बरं ना का बरं. साखर म्हणजे नावच नाही घ्या. हा पैशाला म्हणजे मोरी शिरत. येणार आहे काय मग आता मोदीचे पैसे येते ना. मोदीचे पैसे नाहीत नानाचे. तुला देते का नाना. मै बघ ना हा? आहेत का नाही तो संपलं. कस काय उपमुख्यमंत्री वारला संपलं आता. माहिती पैसे बंद झाले. सगळ्याच बाया नाही का आता? कोणालाच नाही. सगळं बंद. हा मताला आले ते बाया मग साध्या देईन करतील का त्यांच्या? आता तेच नाही राहिलं तर कोणाच दैन करीन. आता दुसरा कोणी ते राहील ना उमेदवार. उमेदवार गेले सगळे गेले. द्या मत मग काय बाया मग मत द्या ना त्याला आता आज गावात देते ना गोट्याने आणते. मग देते ना मवळाचा. मंत्री असू नाही तर कंत्री असू गोट्या ते संगत. ते असो का नसो पण मी सांगते ना त्याच्याकडे बघून शी मग ते लाईतोय का ना लाईतोय मग त्याची हजेरीच आहे. बघितलं का चालू आहे. हजेरी म्हणते बा माई. हा रेडिओ चालू आहे. चालू आहे. पगार का कधी द्यायचा मग. पगारात नाही द्यायचा. पोळी फुगली तर पोळी फुगले तर पगार नाही तर नाही. पोळी फुगली बी नाही फुगली बी तरी पगार तो या आईला द्यावा लागत. माया आईला म्हणते ना माया आईला नाही बाबा. तो आईला तो लेकीला म्हणतो. काय मग आपल्या लेकीला कस काय म्हणत तुझ्या आईला माया आईला तर आहे पण तुझी लेख नाही का. मै लेक मग नंतर अगोदर तू या आई. पैशाच्या बाबतीत रिश्ते घरी नाही का. हा बघा पैसा म्हणल्यावर रिश्तेदारी नाही म्हणते. पैशात नाही का नाते गोते. पैशात नाही नातं गोत. गायच काय असो का नसो पण संध्याकाळी हनुमान चालीसा ऐकली ना एवढं भारी वाटतं ना गावाकडं जबरदस्त. होय ना हनुमान चालीसा ऐकलं भारी वाटतं ना लई. संध्याकाळी हनुमान चालीसा हा भारी वाटतं ना असं म्हणजे खरं गावाचं गाव पण याच्यावर समजतं. घ्यायचे बघू शकता येतं फायनल एकदम ओके केलं आहे आजीला. आजी आपली इकडं 4 खुर्च्या 5 खुर्च्या खुर्च्या गाईच बघू शकता हो का आजोबा बोल राहिले की ते पाहुणे वगैरे तर आले नाही तर खुर्च्या वगैरे आणून टाकायचं म्हणजे बसायला पाहुण्याला सावली. घरामध्ये आले ना कोणी म्हणजे गरमी वगैरे राहील. आणि जरी फॅन वगैरे असला ना तरी काय होतं वरतून पत्रे गरम झाले ना फॅन पण नंतर हवा गरम मारतो. काहीच बघू शकता आजी सरपंच. अय बाई सरपंच नेते काय आता जस्ट आपल्या आजीने पुरणपोळी बनवली. एवढी भारी पुरणपोळी बनवली होती. टम्म फोगली होती एकदम डायरेक्ट. पुरणपोळी सगळ्यांनी खाल्ली वगैरे. ती रेसिपी बनवली होती बरं का. मी लवकर सोडतो म्हणजे उद्या सोडतो आहे लगेच. तर तुम्हाला कसं सणाच्या आधी बनवता येईल. काही एक टाईम होता की दिवस कधी जाईन असं वाटत होतं. आणि आज एक टाईम आहे की दिवस जाऊ नये असं वाटतं. कारण मला असं वाटतं अजून काही ना काहीतरी ब्लॉगमध्ये भेटेल आपल्या. पण काय होतं दिवसभरात नाही का तेवढं आजी आणि आजोबा थकलेले आहेत. त्यांना मी काही जास्त वगैरे त्रास वगैरे देत नाही. थोडे जे आपले हसी मजा वगैरे असते आणि घरात जे काम वगैरे चालू असतं तेच मी फुटेज वगैरे तुमच्या पुढे मांडतो. त्याच्या व्यतिरिक्त काहीच करता येत नाही. मग त्यासाठी मला असं वाटतं अजून दिवस थोडा मोठा पाहिजे की जेणेकरून नाही का तुम्हाला अजून काहीतरी दाखवता येईल. तसं मी एकदम नाही का मी एकच दिवस असं नाही का आपलं दुपारी ब्लॉग मी एंडच नाही करीत. डायरेक्ट दर दिवस संध्याकाळी एंड करतो. म्हणजे कसं मला असं वाटतं आशा राहते की अजून काही ना काहीतरी बघायला भेटेल तुम्हाला. काय आता भाकरी खाता का बाई पुरणपोळी लई भारी लागली खरंच. खाय ना मग खाय ना आणखी परवा परवा परत बनवशील का. आता काय बनणार आहे जेवायला. आता काय बनवू रे. जाऊन दे काहीतरी भाकरी बनव आणि सुकं काही बनलं तर बनव नाही तर मग चटणी वगैरे खाऊ. चटणी तू खाशील किंवा म्हणून चटणी मग काय करते काय तोंडात काय सुपारी. आपली सुपारी म्हणजे कोणची बीबीच्या फुलाची सुपारी. हा बेबीचं फुल खाते बाई. मी तेच म्हणलं की बाईला सुपारी कसं काय चावायला लागली. दाता नाही सुपारी कसं काय. तेल खाल्लं का जरा फरक होतो. बेबीच्या फुलाने का खात जाय मग.
नाना बाई सुपारी खाती बरं हा आवडलं बघू शकताय जेवण वगैरे झाले सगळं झालंय आणि नाना बघा आता झोपले बसले गोदाडी झोपले. बरं वाटतं का आता बरं आहे. गोळ्या बिळ्या खाल्ल्या. तुम्हाला लिंबाखाली बांधून दिलं ना मी तिकडे झोपा ना हा लिंबा खाली जाऊ ना उद्या दुपारा बाळातच न्यायची आपली बाई कुठे गेली तिकडे शिरली असेल. गाईज आपली आजी काय करते बघतो तुम्हाला घर बघायचं होतं ना तुम्ही म्हणतात येतं काय आत्तापर्यंत आज तुम्हाला दाखवतो गाईज बघू शकता बघ कांदे वगैरे आहे इकडं पूर्ण अंधार आहे बरं का हे बघा लाईट आपलं एवढंच आहे इथं लाईट नाही जास्त लय मोठा आपली आजी काहीतरी करू राहिली अय बाई काय करते इकडं बाई काय करते काय पण झालं हिरबळ बनत नाही मला. गाईज बघू शकता बघ साफसफाई चालू आहे आता काय करते काय माहिती इकडं तर काहीच नाही का आपली आजी एकटी साफसफाई करून राहिली तिकडे अंधार आहे आणि एकटीच तिकडे तिला लाईट वगैरे जाता आहे ना एकटी झाडू वगैरे मारते तर मी तिला साफसफाई वगैरे करू लागतो आणि आजचा ब्लॉग आपला कसा झाला नक्की सांगा आपला ब्लॉग आता इथंच एंड करतोय कारण नंतर एडिटिंग वगैरे करायला बरोबर टाईम लागेल त्यामुळे आता एंड करून घेतो आणि उद्याचा ब्लॉग व्हायला मिस ना करू आजचा ब्लॉग कसा आला नक्की कमेंट करून सांगा जर नवीन कोणी असेल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि उद्या लवकर भेटू तुम्हाला सर्वांना गुड नाईट टेक केअर